काय काय राहिलेलं आहे बघ. खोरे आहे ते खोरे टिकाव ते ठेवायचे राहिलेले आहे अजून. ते पण ठेवतो आहे खूप दिवसापासून. ह्या टेबलमध्ये सेंटरिंगचे सामान जे आहे ते ठेवलेले होते तेच आता आवरतो आहे. त्यामध्ये जे भंगार म्हणजे जे तुटलेले फुटलेले गमेले आहे ते सुद्धा साईडला काढले भंगार बांधे देण्यासाठी. खूप सारा भंगार गोळा केलेला आहे. का तर ते लागत पण नाही आहे आणि तुटलेलं फुटलेलं असं ठेवायचं पण नसतं असं म्हणतात. त्यामुळे सर्व साईडला काढून ठेवले. जे आता खोरे आहेत म्हणजे आम्ही त्याला खोरे पण म्हणतो आणि फावडे पण म्हणतो. आमच्या गावाकडे त्याला फावडे म्हणतात. त्यामुळे आम्ही दोन्ही शब्द वापरतो. ते आता ते पोत्यामध्ये भरून घेण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. मी त्यांना म्हणते की ते काढून आपण भरू, पण ते म्हणतात नको आपण तसेच भरू. बघू आता कसे बसतात ते. पाठीमागे तुम्हाला आमचा टेम्पो दिसत असेल, म्हणजे टेम्पोवरती जो हौदा असतो तो काढून ठेवलेला आहे आणि टेम्पो नवीन हौदा बसवण्यासाठी टाकलेला आहे गॅरेजमध्ये. तो इथंच ठेवलेला आहे, तो पण द्यायचा आहे. चला मिस्टरांना थोडी मदत करते. बसन का एका पोत्यात? हां असे म्हणून मी म्हणत होती आपण ते हे काढून भरू म्हणून. धरते एका हातानं. काय लागते त्याला? काकू का ते अशी याचा एक संघात मध्ये असे तिथे घेर गेलो 5,000 बी पुरायचे. 5,000 काय येणार आहे एवढं? बरेच खोरे गमेले होते यातले अजून. एक दोन नाही दिसला. कोणा विकला? माझा नाही टप्पा घन ते घेऊन गेला होता. आता याच्यापेक्षा मोठा घन म्हणते मी. ते मागे तो आपला जुना घन टप्पा नेलेला होता. त्याच्यानंतर आपण जुन्या बाजूला पण आणलेला होता एक. तुम्हाला आठवत नाही ते? हा मग तोच घन म्हणते. असं शिवून घेतं का त्याला? एकदा वर उचल्यावर बसून ते तसं नसते. मग असं शिवून घ्यायला असं तिथं हुक येते आणि ते सिमेंटच्या पोत्यावर. किती असतील ते? किती आहे तो? गावाला पण बरेच असणार आहे ना. भंगारमध्ये मला वाटतं 4-5 काढले तुम्ही ते. पाच काढले ते द्यायला आणि वरती पण एक आहे. हा ते पण काही एवढे छोटे छोटे होते काय? घासून घासून बघ किती झाले. हे बघा ताईंनो, माझं शॉप होतं त्यावेळेचे बॅनर आहे हे. बसली का त्यात ते? 2 मोटर गावाला आहे आणि आता ही तिसरी ना. पाण्याच्या 3 मोटरी. एक आपण नळाला बसवू आपले. नळाला लागन, एक वरच्या टाकीला लागणार, 2 मोटर लागणार. काम आहे.
टेम्पूचा हौदा रोडमध्ये कुठेही पडला असता, त्यामुळे तो खाली पार्किंगला काढलेला होता. नवीन टेम्पूचा हौदा बनवण्यासाठी टेम्पो आपला गॅरेजला आहे. त्या गॅरेजवाल्याला जुना हौदा पण दिलेला आहे. हौदा खूप जड होता, उचलून गाडीमध्ये ठेवणे त्याला शक्य होते नाही. त्यामुळे हौदा क्रेनने उचलून आयसर गाडीमध्ये टाकण्यात आला. तिथून आयसर गाडीने गॅरेजवर नेऊन ओच करून देण्यात आला. पार्किंगला सर्व सामान कामाचे होते, त्यामुळे जे आम्हाला लागणार आहे ते सर्व सामान पॅक केले आणि जे तुटलेले फुटलेले सामान आहे ते सर्व साईडला काढून ठेवले. त्यातच खूप वेळ गेला. घरामध्ये खूप कचरा झालेला होता. घरी जर सर्वजण असले तर असा कचरा होतो, सर्वांच्याच इथं असा कचरा होत असेल. दुपारचे जेवणाचे आणि स्वयंपाकाचे भांडेसुद्धा आज तसेच ठेवलेले होते. घराला पहिले झाडू मारून घेतला. जी भांडी घासायची होती ती भांडे घासून लगेच मांडून घेतली. ऊन पण खूप तापत होते, त्यामुळे खूपच गरम झाले होते आणि खूप थकल्यासारखे सुद्धा वाटत होते. त्यामुळे मी पहिले चहा केला. चहा घेते आणि पुढच्या माझ्या कामाला सुरुवात करते. काय करते का? छोल्यांची भाजी सागरला आणि मला. हां, तुम्हाला केले आता मासे, सौरभला केली भेंडीची भाजी, आता आमच्या दोघांसाठी छोले. वाटण लय छान बनवलं, एक नंबर. घ्या आणि मग हे छोले पण छान शिजले बघा छोले पण. अरे वा, मस्त शिवले, छान आहे. तुम्हाला तर आवडत नाही छोल्याची भाजी तशी. छोल्यांची भाजी, भेंडीची भाजी आणि त्यांच्यासाठी केलेली आहे माशांची भाजी. म्याऊला दिलेली आहे तिचे मासे. स्वयंपाकाची पूर्ण भांडे घासून घेतली. किचन वाटा पण स्वच्छ करून घेतला. आता गरम गरम चपात्या बनवते. हे आता मळलेले पीठ आहे आणि हे सकाळचे पीठ आहे. गरम गरम चपात्या बनवतो आणि जेवण करतो. आजचा माझा ब्लॉग मी इथंच संपवते. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद.